नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एक जबरदस्त भागामध्ये आता मात्र अद्वैत आणि कला हे जोडीनेच आता ऑफिसला जायला निघलेले असतात. कला ही दरवाजात उभी राहते. चांदेकरला आवाज देते की चांदेकर, अरे रेडी आहेस का तू, आपल्याला ऑफिसला जायचं आहे. ते बघून आता आबा इतकं खुश होतात. तर आता अद्वैत घाईने उठतो. कॉफी न पिता तो लगेच आबांच्या पाया पडतो आणि आबांना आशीर्वाद द्या असं म्हणतो. तर आबा आशीर्वाद देतात आणि अद्वैतला सांगतात की अद्वैता, अरे जरा गाडी हळूच चालव. आता अद्वैत म्हणतो की हो आबा. तर आबा खुशून हसतात. कला सुद्धा हसते आणि अद्वैत बाहेर येतो. तर कला ही आबांना बाय असं करते आणि अगदी दोघं जोडीने जातात. तर आबा हे अगदी डोळे भरून बघत असतात आणि म्हणतात की खरंच आज पोरगं खूप असं प्रसन्न झाल्यासारखे दिसते, हो की नाही. तर राहुलला हे सर्व ऐकून अगदी त्याचा जळफळाट होत असतो. राहुल नक्की आता विचार करत असतो की नक्की असं काय झालं असेल, या दोघांना काय करायचे असेल. आबा म्हणतात की हो, नव्याने ते आज सुरुवात करतात, हो की नाही सरोज. तेव्हा आता सरोज थोडीशी अगदी गंभीर असते. ती म्हणते की हो आबा. आता रजनी सुद्धा त्या दोघांना जोडीने बघून खूप छान तिला वाटत असतं. तेव्हा तर रोहिणी सारखी सरोजकडे बघत असते आणि मनात सरोजकडे बघत म्हणते की हे बघ सरोज वहिनी, तू कितीही आता चेहऱ्यावरची भाव जरी अगदी लपवण्याचा प्रयत्न करीत असली तरी सुद्धा तुझे जे काही हे चेहऱ्यावरचे खोटे भाव आहे तर ते नाही लपत. तेव्हा आता सरोज लगेच उठते आणि तोऱ्यात आतमध्ये निघून जाते. तेव्हा आबा खुशून हसत असतात. आबांना आज इतकं छान वाटत असतं. त्यानंतर आता सरोजच्या रूममध्ये येते, परंतु तिच्या मागे रोहिणी सुद्धा येते. रोहिणी आता तेथे बेडवर बसून सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी, अगं तिच्या समोर आता तुला हे खोटं खोटं वागणं किती जड जात असेल हे मला खरंच चांगलं समजतं ग. तेव्हा आता सरोज म्हणते की काय ग, अगं रोहिणी तू समजूत घालण्यासाठी आलीस का माझी. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी नाही, मला फक्त तुला इतकंच म्हणायचं आहे की हे बघ अगं आपला अद्वैत किती चांगला आहे, परंतु ती कला तर महाचाप्टर आहे. अगं ती कला ही त्याच्या मागे मागे फिरून तिची सवय स्वतःची आहे तर ती त्याला लावून देते आणि त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करते, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि हे बघ ना अगं सरोज वहिनी, अद्वैत खरंच तसा चांगला आहे, त्याला जसे दिसते ना तसेच तो वागत असतो, म्हणून हे असं त्याच्या बाबतीत घडते का ग. त्यामुळे खरंच मला अद्वैतची खूप काळजी वाटते. त्यावर आता हे ऐकून सरोज विचारते की काय ग, नेमकं तुला काय म्हणायचं आहे, असं म्हणजे कसं बरं. मुद्दाम तुला हे सर्व घरामध्ये सनसनाटी घडून आणण्यासाठी आवडते का. त्यावर आता रोहिणी म्हणते की अगं म्हणजे काय सरोज वहिनी, मला राहुलने सांगितले आणि तुला काही घडले ते माहिती नाही का. अगं अद्वैतला पुन्हा पॅनिक अटॅक आलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सरोजला खूप मोठा धक्का बसतो. सरोज आता बघतच असते. तेव्हा आता सरोज म्हणते की काय बोलतेस रोहिणी, अगं अद्वैतला पुन्हा पॅनिक अटॅक आला. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो ग सरोज वहिनी, म्हणून मला काय वाटतं पुढचे काही दिवस तू त्याला सुट्टी दे आणि घरातच बसून ठेव. अगं सारखी तीच लोक, ऑफिसची ती लोक माणसं वगैरे आहे, मीडिया, हे सर्व त्याला फेस करताना खरंच खूप असं म्हणजे अवघड होत असेल. आणि त्यात म्हणजे ती कला आहे ना त्याच्या, त्यामुळे त्याला आणखीनच त्रास होत असेल. आणि हे बघ त्यात ती आणखीन भर घालण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की नाही, आज तर अद्वैत खूप असा उत्साहात ऑफिसमध्ये गेलेला आहे. तो असा नॉर्मल दिसत होता आणि हे बघ सारखं असे पॅनिक अटॅक वगैरे येणं हे चांगलं नाही, हे सुद्धा मला कळते. परंतु हे बघ अगं घरात राहिल्यानंतर तो सारखा असं एकटा तो फील करेन आणि त्याला आणखीन तो मुरजून जाईन. आणि हे बघ मी त्याच्या सोबत जात जाईन, मी कायम त्याच्या सोबतच असेल. आणि हे बघ अगं त्याने ऑफिसला तर जायलाच हवं. तेव्हा तर रोहिणी म्हणते की हे बघ सरोज वहिनी, मी फक्त तुला सांगण्याचा प्रयत्न केलास, शेवटी तू त्याची आई आहेस, त्यामुळे तुला काय करायचं आहे हे तुझं तू बघून घे आणि सांभाळून घे. तेव्हा आता सरोज तर विचारात पडते, परंतु रोहिणी मात्र आता मनात म्हणत असते की हळूहळू तुला सुद्धा कळेल की सरोज वहिनी तुला किती त्रास होतोय ते, आणि अद्वैतला सुद्धा. आणि हे बघ माझा राहुल अगदी सुसाट काम करतोय, जे तुला झेपणार सुद्धा नाही. बघूयात की राहुलने जे काही केलेले आहे त्यामुळे आता अद्वैत आणि कला या दोघांमध्ये तर फूट पडेल, परंतु अद्वैतची कशी जिरेल, अद्वैतला किती त्रास होईल हे तुला समजेलच. त्यानंतर आता अनामिका ही इकडे तिच्या म्हणजे मित्र जो काही आहे तर त्याला भेटायला आलेली असते आणि त्याला भेटून ती आता त्या मित्राला म्हणत असते की वेळ आलेली आहे त्या सोहमला बर्बाद करण्याची. आणि तो आपला कॉमन मित्र
मित्र आहे त्यामुळे आपण त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. आणि हे बघ हे सर्व बोलण्याची त्याला बाहेर अगदी नितांत गरज आहे आणि त्याला आता रडण्यासाठी फक्त खांदा हवा आहेस आणि तो खांदा तू त्याला द्यायचा आहे रडण्यासाठी. आणि भेटल्यानंतर तू त्याला काय म्हणायचं असं विचारायचं की अरे तुझं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तू इतका उदास का आहे बरं. अरे इतकं छान असं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा तू इतका सॅड का दिसतोस. अरे का तू असा इतका आनंदी नाहीस. हे असे सगळे काही अनकम्फर्टेबल प्रश्न विचारायचे आहेत. आणि हे बघ तू त्याला काय सांगायचे की तो कसा चुकतो आणि म्हणजे जे काही चूक आहे ती सगळी त्याची आहे आणि हे जे काही आहे ते सगळं काही आता तुझ्याकडूनच चूक झालेली आहे. अनामिका तिच्या जागी अगदी योग्य आहे असं तू त्याला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अनामिका कुठे आता त्याच्यासाठी किती काही ॲडजस्ट करते आणि अंडरस्टँडिंग आहे तो कुठेतरी कमी पडतो हे तू त्याला दाखवून द्यायचं. हे तू त्याला बोलायचंच. तेव्हा आता तिचा मित्र म्हणतो की जर समजा तो रिॲक्ट नाही झाला तर मग काय करायचं. त्यावर आता अनामिका म्हणते की हे बघ जर का तो काही बोलला नाहीस तर मग आहेस. आणि आता ती आपल्या जो काही मोबाईलमध्ये काजलचा फोटो आहे तर तो फोटो दाखवते. आपला हा हुकमी इक्का. तेव्हा मात्र आता लगेच अनामिका अगदी खुश असते आणि म्हणते की 100% अनकम्फर्टेबल तो होणार आहे आणि जरी सुद्धा तो काही बोलला नाही. अरे मित्रा काय डिप्रेशनमध्ये आहेस तू. हे तर डीप डिप्रेशन आहे असं बोलून तू त्याला इतकं घाबरायचं. आणि हे बघ डिप्रेशनचं जे सोल्युशन आहे तर ते काय दारू. आणि एकदा की सोहम चांदेकर दारू प्यायला लागला. दारूच्या तो आहारी गेला. दारू पिऊन तो जर घरी यायला लागला आणि घरी येऊन जर त्याने असे तमाशे केले तर आपोआप सगळ्यांची जी काही नजर आहे तर ती त्याच्यावर लागेल. शेवटी सगळं काही माझ्या बाजूने होईल आणि त्याचेच घरचे जे काही आता लोक आहे तर ते त्याच्या विरोधात होतील आणि माझ्या बाजूने ते सगळेजण येतील आणि त्याच्या बाजूने पाठ फिरवतील आणि मग मात्र मला माझा जो काही हा वेळ आहे तर तो वेळ मिळेल आणि शेवटी मी माझे कट आहे तर ते कट रचायला मला तर अगदी चान्स मिळेल. त्यामुळे बोल ना निलेश आहे का तुला हे सगळं शक्य. तू करणार आहेस का असं. तेव्हा आता निलेश लगेच हसतो. निलेश म्हणतो की या निलेशला शक्य काय आहे. अशक्य असं काहीच नाही. अशक्य गोष्ट तो शक्य करून दाखवतो. तू फक्त मला मदत कर मी तुला मदत करतो. आणि हे बघ ज्यावेळेस मी तुला प्रपोज केलं होतं तर त्यावेळेस सुद्धा मी तुझ्या सोबत होतो. त्यामुळे मी तुझी आता साथ का सोडेल. भेटतो मी तुझ्या नवऱ्याला तुझं नक्की काम होईल. आणि हे बघ आता फक्त माझ्या हाताला खास खूप येते. पैसे तर मला लागतीलच. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की हो तू जसे म्हणशील अगदी तसे. आणि हे बघ तू जसे मला म्हणशील तसे अगदी मी तुला द्यायला तयार आहे. तू फक्त माझं काम कर मी तुझं काम करते. परंतु पैसे तुला मिळतील ते पण काम झाल्यानंतर. आणि एकमेकांना ते डील बोलतात तर अनामिका अगदी खुशून म्हणते की या सोहम चांदेकरचा काटा मी लवकरच काढणार आहे. असे बोलून आता अनामिका तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला या दोघांचं नियोजन चालू असतं. तर आता अद्वैत म्हणत असतो की हे बघ खरे आता आपल्याला कोणताही वेळ न घालवता कोणताही टाइमपास न करता आता मात्र अगदी सगळे काही आहे तर ते व्यवस्थित आपल्याला करायला हवे. तेव्हा कला विचारते की अरे नेमकं काय करायचं आहे. तर अद्वैत म्हणतो की एकदम असा सोपा मार्ग आहे तर झडती. तर कला आता विचारते की नेमकं अरे पण काय नेमकं तू तुझ्या डोक्यामध्ये कसला विचार करायचा कशा पद्धतीने हे सर्व करायचे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं खरे नेमकं झडती का करायची आहे. माझ्या डोक्यामध्ये काय आहे हे तुला नाही कळत का. आणि हे बघ तू सगळ्यांच्या समोर उभं राहायचं आहे आणि सगळ्यांना म्हणायचं आहे की हे बघ जे काही आहे तर ते मला चेक करायचं आहे. जे काही बॅकग्राऊंड असेल ते सगळं काही. तर सरोज आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. जे काही असेल त्यांचे बॅग वगैरे मोबाईल फोन्स जे काही आता समोर टेबल वगैरे आहे तर ड्रॉवर वगैरे सगळं काही त्यांच्या समोरचं चेकिंग करायचे. हे सगळं काही तू चेक करायचं आहे आणि एक एक करून तू सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहे आणि जर कुणाला डाऊट आला तर त्याबद्दल सुद्धा अगदी वोटिंग करायचं. आणि हे बघ जर कुणाला काही सापडले तर डायरेक्टली तू त्याला त्याचा जाब सुद्धा विचारायचा. नारळ द्यायचा. तेव्हा आता कला म्हणते की काय नारळ. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ नाहीतर हवं तर तू त्याला श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा. आता अद्वैत मुद्दाम कलाला आडवे बोलतो. आणि नारळ म्हणजे काय. अरे तू हे काय विचारतो. अगं मी त्यांचा बॉस आहे हे सगळं मी त्यांना विचारू शकतो. तेव्हा आता सरोज हे ऐकून सर्व विचार करत असते की अच्छा म्हणजे हे सर्व करायचं आहे म्हणजे हे ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांची झडती घेणार आहेत सगळ्यांची विचारपूस करणार आहे. त्यामुळे आता मात्र आपण राधाशी बोलायला हवं नाहीतर राधा नेमकं माझं नाव घेईल आणि सगळं काही यांना खरं सांगेल. तेव्हा मात्र आता लगेच कला ही आता अद्वैतचं ऐकते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर हे बघ अरे हे जे काही आहे ना ते थोडंसं जरा इंटरेस्टिंग वाटतं. अरे एका अपराध्यासारखं
असल्यासारखं वाटतं. म्हणजे हे बघ, ज्यांनी काहीच हे सर्व केलेलं नाही त्यांना जर असा उगाच आपण अपराध्यासारखं पिंजऱ्यामध्ये ठेवायचं आणि आपण त्यांची झडती घ्यायची, हे सगळं मला चुकीचं वाटते. आणि हे बघ, जेव्हा आपल्या घरामध्ये हे सगळेजण जे काही आरोप माझ्यावर करत होते, सगळेजण माझी झडती घेत होते, माझ्याकडे संशयाच्या दृष्टीने बघत होते, तेव्हा मात्र सगळं काही मला विचित्रच वाटत होते. तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था होत असेल, मला काय त्रास होत असेल. मग आज सुद्धा आपण ज्यांचा यात काहीच चूक नाही त्यांच्यावर जर असे आरोप केले तर मात्र आता त्यांना सुद्धा अगदी असं हे अवघड फील वाटेल. त्यांच्या मनाचा आपण एकदा विचार करायला पाहिजे. तेव्हा कलाचे हे सर्व बोलणे ऐकून अद्वैत विचारतो की म्हणजे आपण काय करायचं आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे सर्व करूया. तर लगेच आता कलाच्या मनामध्ये एक आयडिया येते आणि अद्वैतच्या सुद्धा. अद्वैत आता लगेच कलाला म्हणतो की हे बघ, तू एक काम कर, तू बाहेर जा, तू एक काम कर, तू चेकिंग कर आणि त्यांना असे म्हण की तुला सगळ्या काही गोष्टी ह्या अगदी चेक करायच्या आहे. आणि हे बघ, तू त्यांच्यामध्ये जा आणि हे बघ, तू जरीही माझी बायको असली तरी सुद्धा तू त्यांच्यातील एक एम्प्लॉई आहे आणि जर तू आता त्यांना हे सगळं काही विचारले तर त्यांना वाईट नाही वाटणार, हे लक्षात घे. तू त्यांच्याशी व्यवस्थित बोलू शकते आणि मुळात म्हणजे कुणाचाही अपमान होणार नाही. तेव्हा आता हे सगळं ऐकल्यानंतर कलाला हे सगळं काही पटते. कला म्हणते की बरं ठीक आहे, मी हे सगळा प्रयत्न तर करू शकते, पण असं डायरेक्ट एखाद्याकडे जायचे आणि एखाद्याला असं सगळं काही सामानाची झडती वगैरे घ्यायची, त्यांना सगळं काही अगदी सांगून. परंतु चांदेकर हे सगळं काही आहे ना ते मला अगदी व्यवस्थित नाही वाटत. तो असा संशय असल्यासारखा वाटतो आणि हे सगळं काही मला व्यवस्थित नाही वाटत. परंतु हे बघ, आपण काहीतरी करूयात, कॉफी वगैरे चहा झाल्यानंतर आपण हे सगळं करूयात, मग तेव्हा हे सर्व केले तर चालेल ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, तेव्हा तर हे सगळं काही काम होऊ शकतं आणि जे काही आहे तर ते सगळं काही तुझ्या सवडीने होईल. त्यामुळे कला लगेच म्हणते की बरं ठीक आहे, मी आलेच. तेव्हा मात्र आता कला ही झडती घेण्याचं ठरवते अद्वैतने जसे सांगितलेले आहे तशाप्रमाणे. त्यानंतर आता सरोज ही राधाजवळ येते आणि राधाला विचारते की हे बघ, आता अद्वैत आणि कला हे दोघंही सगळ्या आता ह्या स्टाफची झडती घेणार आहेत, ते सगळ्यांची चौकशी करणार आहे, त्यामुळे तुझी सुद्धा चौकशी होऊ शकते. तेव्हा चुकून सुद्धा तुझ्या तोंडातून माझं नाव निघायला नकोय. तेव्हा लगेच आता राधा म्हणत असते की हे बघा मॅडम, मी चुकूनही तुमचं नाव नाही घेऊ शकत. आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की अद्वैत सरांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. तेव्हा मात्र आता सरोज ही त्या राधाला म्हणत असते की हे बघ, अद्वैतची आई मी आहे, त्यामुळे तुझी काही नोकरी ही धोक्यात येणार नाही, उलट तुझा पगार अगदी वाढ करून होईल. आणि कला आता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. कलाला आता जे काही सरोज बोलते त्यावरून आता कलाला सरोजवर संशय येतो. तेव्हा सरोज आता राधाला म्हणत असते की हे बघ, मी तुला जे काही सांगते अगदी तसेच व्हायला हवे, अगदी परफेक्ट तसेच. आणि समजलं ना मी तुला जे काही सांगितलं तर ते. तेव्हा लगेच आता राधा ही हो हो असं म्हणत असते. परंतु कलाला हे सगळं ऐकल्यानंतर धक्का बसतो. सरोज मॅडमचा राग येतो. राधा घाबरतच हो मॅडम असं म्हणते. तेव्हा सरोज समोर बघते तर काय, सरोजला आता कलाला बघून धक्काच बसतो. सरोज आता खूप घाबरते. तेव्हा आता सरोजला धक्का तर बसतोच, परंतु आता ही राधा आहे तर ती सुद्धा खूप घाबरते. तर ती मनात म्हणते की बापरे, आता हे सरोज मॅडमनी जर मला उलटसुलट प्रश्न विचारते तर मग मी काय उत्तर देणार, मी मात्र आता यामध्ये फसेल असे आता तिला वाटत असते. तेव्हा कला ही पुढे येते आणि सरोज मात्र अगदी तिच्याकडेच बघत बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा आता कलाला म्हणजे यांच्यावर डाऊट आलेला असतो. तेव्हा राधा तर खूप घाबरून गेलेली असते. तर सरोज आता बाजूला गेलेली असते आणि कला ही आता डायरेक्ट राधासमोर येऊन उभी राहते, कारण तिचीच आता झडती घ्यायची कला ठरवते. कला राधाला राधा असं म्हणते, परंतु राधा काही न ऐकून घेता डायरेक्ट घाबरतच तेथून निघून जाते. तेव्हा आता कलाला डाऊट येतो. कला म्हणते की राधा राधा, परंतु आता राधा म्हणजे ही काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती कलाचं काही ना ऐकून घेता निघून जाते. राधा बाहेर आलेली असते तर कला तिच्या मागे बाहेर येते. कला तिला विचारते की राधा काय झाले, तर राधा म्हणते की काही नाही, बघा मॅडम मला काही विचारू नका असं सुद्धा म्हणते. तर कला म्हणते की हे बघ, एक मिनिट, अगं राधा तू घाबरू नकोस, हे बघ जशी मी येथे काम करते तशी तू सुद्धा येथे कामच करते आणि हे बघ कसोटी हे आपलं ब्रीद वाक्य आहे आणि जर तू काही केलं नाही तर कशाला घाबरायचं आहे बरं. त्यावर आता राधा सुद्धा म्हणते की हो मॅडम खरंच मी काही केलेलं नाही म्हणून. त्यावर आता कला विचारते की म्हणजे हे बघ तू काही केलं नाही म्हणजे काय, आणि खरंच तू काही केलेलं नाही ना, नको तू इतकं घाबरू आणि सांग मला काय झाले ते. तेव्हा आता राधा म्हणते की हे बघा, त्या
त्या दिवशी जे काही चेकिंग झाली होती तर त्या दिवशी काही चेक केलेले नाही. तर कला म्हणते की हे बघा त्या दिवशी माझी चूक होती. आणि राधा माझी चूक झाली, मी काही चेक केले नाही. तर आता राधा म्हणते की नाही मॅडम हे बघा त्या दिवशी मात्र चूक माझी झालेली आहे. सरोज मॅडमनी मला जे सांगितले होते अगदी तसेच मी केले आणि काही चेक करून दिलेले नाही. सरोज मॅडमने हे जे काही आहे ते मुद्दाम मला करण्यासाठी सांगितले होते. तर कलाला हे ऐकून धक्का बसतो. कला राधाला परत विचारते की काय ग राधा, सरोज मॅडमनी तुला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते का मुद्दाम? तेव्हा राधा हो म्हणते. तेव्हा आता कला विचारते की पण तुला हे सर्व का करण्यासाठी सांगितले होते? तेव्हा राधा म्हणते की ते मला नाही माहिती. आणि कलाला भलतं टेन्शन येते. कला म्हणते की सरोज मॅडमच्या डोक्यामध्ये काय असेल, कदाचित काहीतरी वेगळे असेल. मनात विचार करत असते की सरोज मॅडमला हे दाखवून द्यायचं आहे की अद्वैत समोर की मी कसं चुकीचं काम करते, म्हणूनच त्यांनी हे सर्व केले असेल का? या सगळ्याचा ती आता बारीक विचार करत असते. म्हणजे हे बघा ते जे काही करतात ना, म्हणजे मला चांदेकरांच्या मनातून काढून टाकण्यासाठी हे सर्व त्यांनी केले असेल बहुतेक. जर असेच असेल म्हणून त्या मुद्दाम माझ्याबरोबर अगदी हे नाटक करत असतील. त्यावर तर राधा म्हणते की हे बघा मॅडमनी मला जे काही नाव आहे त्यांचं तर ते कुणासमोर घेण्यासाठी सांगितलेले नाही. आणि त्यांना जर असं असेल तर त्या नक्की माझ्यावर रागवतील. आणि हे बघा मॅडम जर माझे नाव समोर आले तर खरंच मला काही कळत नाही की नक्की काय आहे. आणि जर माझे नाव समोर आले तर नक्की त्या मला नोकरीवरून काढून टाकतील. त्यावर तर हे ऐकून कला म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नको, काही होणार नाही, तुला कोणीही नोकरीवरून नाही काढणार. आणि हे बघ म्हणजे हे सगळं काही जे काही आहे तर सरोज मॅडमनी मला मुद्दाम तेथून पाठवून दिले होते आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा हात होता. तर आता कलाच्या सर्व काही लक्षात येते. राधाने सांगितल्यानंतर आता सरोज यामागे आहे हे आता कलाच्या लक्षात येते. तेव्हा आता कला आणि राधा ह्या दोघी बोलत आहे तर तेथे लगेच सरोज येते. तेव्हा सरोज राधाकडे बघते तर राधा खूप घाबरते. तर सरोज तिला म्हणते की हे बघ तुझं काम झालेलं आहे, तू आता निघालीस तरी चालेल. तेव्हा आता राधा घाबरतच आतमध्ये निघून जाते. तर कला ही आता सरोज मॅडमकडे बघत असते. तेव्हा आता सरोज ही कलाकडे बघत सरोजला विचारते की अद्वैत आतमध्ये आहे का? तर कला हो म्हणते, कारण कलाला इतका राग आलेला असतो. सरोज डायरेक्ट आतमध्ये निघून जाते. तर कला आता सरोज विषयी वेगळा विचार करते, कारण सरोज इतक्या मोठ्या मॅडम आहेत, इतक्या कर्तृत्ववान आणि घरातील अगदी एक जबाबदार स्त्री आहे, तरी सुद्धा त्या इतकं घाणेरडं कसं वागू शकतात, आपल्या मुलाला इतकं संकटात कसं ते ढकलू शकतात. त्यामुळे नाही आता शांत बसून नाही चालणार. त्यांनी जे काही केलेलं आहे तर त्या बाबतीत मला त्यांच्याशी बोलावंच लागेल. फक्त नेमकं त्यांच्याशी कसं बोलायचं आहे हा प्रश्न मला आहे. तेव्हा मात्र आता कला ही कशाचा विचार न करता घाईघाईने आता तिकडे निघून येते. तेव्हा सरोज आणखीनच घाबरते. सरोज आता विचार करते की ही इतक्या घाईघाईने का आतमध्ये आली असेल आणि ती अद्वैतकडेच निघालेली आहे, म्हणजे हिला माझ्याबद्दल काही कळले की काय. आणि जर हिने अद्वैतला जाऊन काही सांगितले तर अवघड होईल. नाही असं काही व्हायला नकोय, त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागेल. अद्वैत आता समोर एका मुलीचे जी काही स्टाफ मधील मुलगी आहे तर तिच्याशी काहीतरी तो डिस्कशन करत असतो, फाईल वगैरे काहीतरी चेक करत असतो. कला आणि सरोज दोघी आता एकमेकींच्या पावलावर पाऊल टाकत समोर येतात. तेव्हा कलाला आता रागच आलेला असतो. कलाला इतका राग आलेला असतो की ह्या सरोजचं करावे काय. मात्र आता सरोज आणि कला ह्या दोघी सोबतच आता अद्वैत समोर येऊन उभ्या राहतात. तर आता सरोज ही लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत. तेव्हा कला लगेच आता चांदेकरला म्हणजे अद्वैतला म्हणते की चांदेकर हे बघ मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला हेच बोलायचं आहे की आत्ताच्या आत्ता ताबडतोब मला येथून निघावं लागणार आहे. मला एक खूप असं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तू येथील जे काही आहे तर ते व्यवस्थित बघशील का? त्यावर तर कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की बघशील म्हणजे काय? अरे हा कोणता तुझा प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे, तू काय बोलतेस? तेव्हा लगेच आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुला विचारत नाही कारण माझ्याकडे वेळ फार महत्त्वाचा आहे, वेळ खूप कमी आहे. त्यामुळे हे बघ चांदेकर एक महत्त्वाचं काम आहे आणि तू इथे आहेस म्हणूनच मी तिकडे जाते. त्यामुळे प्लीज येथील जी काही कामं आहे तर ती तू बघ, येते मी, असं बोलून आता कला तिथून निघून जाते. तेव्हा लगेच सरोज ही अगदी घाबरूनच गेलेली असते. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत अरे ही कुठे निघाली आहे? तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की म्हणजे मला सुद्धा तोच प्रश्न पडला आणि तुझ्यासमोरच आई जी काही बोलली ना तर खरंच मला माहिती नाही. तेव्हा आता लगेच सरोजला खूप टेन्शन येते की नक्की ह्या कलाला काय करायचं असेल, ती नक्की काय शोधत असेल. तर अद्वैत म्हणतो की आई बघ ना, अगं तुझ्यासमोर बघ ती काय म्हणालीस, आणि असं बॉसला कोणी सांगतात का की जातो म्हणून? आणि एवढंच नाही तर जे काही काम आहे तर ते मला मॅनेज करायला सांगते.
आता सरोज म्हणते की हे बघ अद्वैत, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू ताबडतोब माझ्या कॅबिनमध्ये ये. तेव्हा आता कला इकडे आपल्या कॅबिनमध्ये येते आणि ठरवते की हे बघा की मला सरोज मॅडमशी आता अगदी अशा ठिकाणी बोलावं लागेल की तेथे कोणी नसेल, फक्त सरोज मॅडम आणि मी असेल, तेथे कोणतीही अडचण मला येणार नाही, अशा ठिकाणी मला बोलावं लागेल. आणि जर आत्ता मी ऑफिसमध्ये त्यांच्याशी बोलले तर मात्र खूप काही गोंधळ असा निर्माण होईल, त्यामुळे मला येथे नाही बोलता येणार, घरी गेल्यानंतर बोलता नाही येणार, त्रास होईल, त्यामुळे आता मी काय करू असं ती विचार करत असताना तेव्हा लगेच कला आता आजोबांना फोन करते आणि आजोबांना म्हणते की आजोबा हे बघा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा लगेच आता आजोबा म्हणजे आबा म्हणतात, हे बघ अगं कला बेटा बोल ना, काय बोलायचं होतं तुला, काय तुला हवं आहे. तेव्हा लगेच आता कला म्हणते की आजोबा हे बघा, लग्न झाल्यापासून मी तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाही, परंतु आज मात्र मी तुमच्याकडे मागते, मला तुमची खरंच खूप हेल्प हवी आहे. त्यावर आता लगेच आबा म्हणतात की अगं बोल की. तेव्हा कला म्हणते की हे बघा आजोबा, तुम्ही सरोज मॅडमला अंबाबाईच्या देव यायला सांगताल का, मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचं आहे. तेव्हा मात्र आता आबा म्हणतात की ठीक आहे मी सांगतो, परंतु अगं तिकडे कशाला, इकडे घरी आल्यानंतर आपण इकडे बोलूयात. तेव्हा लगेच आता कला म्हणते की नाही आजोबा, काही गोष्टी ह्या अंबाबाईच्या देवळातच बोललेल्या बऱ्या राहील, तेच ठिकाण बोलण्यासाठी योग्य आहे. तेव्हा आता आबा विचारतात की अगं नेमकं काय झालेलं आहे आणि तुझा आवाज का असा येतो बरं. त्यावर आता कला म्हणते की आजोबा हे बघा, मी आत्ता तुम्हाला यातील काही सांगू शकत नाही, परंतु हे बघा आजोबा, सरोज मॅडमला तुम्ही एखाद्या तासामध्ये तिकडे यायला सांगा आणि हे बघा मी त्यांना तेथे बोलावलेलं आहे हे तुम्ही त्यांना सांगू नका. त्यावर आता आबा म्हणतात की ठीक आहे, जे असेल ते असेल आणि वर अंबाबाई जे काही असेल ते असेल, आणि हे बघ पोरी, तुझ्या मागे अंबाबाईचा तर आशीर्वाद आहे, जर काही लागले तर फोन कर. तर लगेच कला म्हणते की हो नक्की आजोबा, आणि आजोबा म्हणतात की चल आता फोन ठेव. त्यावर आता कला फोन ठेवल्यानंतर देवी अंबाबाईला म्हणते की हे बघ अंबाबाई, आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलेलं नाही, त्यामुळे आज मात्र मी तुझ्याकडे मागत आहे की सरोज मॅडमकडे जी काही मला उत्तरं घ्यायची आहेत, सगळी उत्तरं मला तुझ्या साक्षीने मिळून देत. आता इकडे सरोजला तर भीतीच असते की ह्या कलाचं नेमकं काय सुरू आहे. तर सरोज विचारात पडलेली असते. तर अद्वैत विचारतो की आई अगं काय झालं, तू काय इतकी शांत आहे, काय म्हणायचं होतं तुला. आता सरोज म्हणते की अद्वैत, अरे मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या, म्हणजे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आरामात बोलता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला तुला हे विचारायचे की काल ऑफिसमध्ये असताना तुला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आला होता का, आणि हे स्वतःच्या काळजी न घेण्याचं कारण आहे, लक्षात घेतोस ना तू काय म्हणते मी. त्यामुळे अद्वैत मी तुला सांगते की तू अतिविचार करू नकोस, त्याचा तुलाच त्रास होईल म्हणून. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की हे बघ आई, मी इतका खोल विचार नाही करत. त्यावर आता सरोज म्हणते की अरे नाही कसं. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे तू स्वतःचा विचार केला तरी चालेल, परंतु तू स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करतो, दुसऱ्याच्या सांगण्याचा तुझ्यावर अगदी चटकन परिणाम होतोय. त्यामुळे अद्वैत मला तुला एक विनंती करायची होती. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई अगं तू माझी आई आहेस आणि तू मुलाला कोणत्या फॉर्मॅलिटीज बद्दल आणि विनंती करण्याबद्दल बोलते, अगदी निसंकोचपणे तू बोल. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, तुला जरीही कुणा माझ्याबद्दल काही सांगितले, माझ्या बाबतीत तुझे कोणी कान भरले तर ते मात्र तू भरून घेऊ नकोस. आता सरोजला भीती असते की कला जर याला काही सांगायला गेली आणि याने जर कलावर विश्वास ठेवला तर अद्वैत आपल्यापासून दूर होईल, याची भीती तिला असते, म्हणून ती आता अद्वैतला हे सर्व सांगत असते. सरोज म्हणते की हे बघ, तू स्वतः माझ्याजवळ येऊन बोल किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीशी तू येऊन बोलू शकतो, कोणतीही शहानिशा न करता, आणि ज्याच्याबद्दल तुला ही शंका वाटते त्याच्याजवळ जाऊन तू एकदा स्वतः ही सर्व बोल आणि मग या सगळ्या गोष्टीवर तू विश्वास ठेव. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई हे बघ, माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे या जगामध्ये दुसरा विश्वास कोणावर नाही, हे तुला माहिती आहे. तर सरोज म्हणते की होणारे राजा, ते तर मला माहिती आहे, परंतु हे बघ सतत मला ही भीती वाटत असते, काहीतरी छोटासा गैरसमज, आणि त्यामुळे तू जर माझ्यापासून दूर गेलास तर. तेव्हा आता अद्वैत विचारतो की आई पण हे सर्व असं का होईल, तू का असा विचार करते, तू असं का बोलते. तेव्हा सरोज ही अद्वैत जवळ येते आणि म्हणते की हे बघ, चांगल्या जे काही नाते असतात तर त्याच्या वाईटावर सगळेच जण टपलेले असतात, आणि हे बघ बरं अद्वैत, हे सगळं काही सोडून दे, मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की तुला स्वतःला खात्री पटल्याशिवाय तर तू कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, तू मला असं प्रॉमिस करशील का. तेव्हा सरोज आपला हात पुढे करते आणि अद्वैत तिच्या हातावर हात ठेवतो आणि सरोजला प्रॉमिस करतो. तेव्हा आता सरोज अगदी खुश होते आणि
मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कलानेही सरोजला महालक्ष्मीच्या देवीच्या मंदिरात बोलवलेले असते. तर सरोज तेथे येते. सरोज कलाला विचारते की तू येथे काय करतेस. तेव्हा लगेच आता कला विचारते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही असं का वागलात? कारण ऑफिसमध्ये जे काही हिरे चेकिंग करायचे होते तर ते तुम्ही चेक करून दिले नाही. तुम्ही का असं वागलात? तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, तुला जितकी काळजी आहे तर त्याच्या 100 पटीपेक्षा माझ्या मुलाची मला काळजी आहे. तेव्हा कला विचारते की तुम्ही माझ्याशी असं वागून चांदेकरांचं का नुकसान केलंस? आणि हे डील चांदेकरांसाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणूनच आता तुम्हाला जे काही करायचं होतं, म्हणजे मला चांदेकरच्या नजरेमध्ये पाडायचं होतं, यासाठी तुम्ही हे सर्व केले. तर तेव्हा आता सरोज हे सर्व ऐकून घेते आणि कलाकडे एकटक बघत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.